दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारलंय। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेनं तिला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न दिल्यानं या महिलेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या याचिकेवरती पालिकेच्या वकिलांचा कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसेच नाहीये, कारण राज्य सरकार पैसे देत नाहीये। यावरून हायकोर्टानं सरकारवर कडक ताशेरे ओढले। दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण येतोय अशी कबुली सुद्धा सरकारमधल्या काही मंत्र्यांनी याआधी दिलेली होती। मात्र वन विभागामध्ये निधी उभी करण्यासाठी सागाची काही जुनी झाड तोडून ती विकणार आहोत अशी घोषणा सुद्धा काही आठवड्यांपूर्वी वनमंत्री गणेश नाईकांनी केली आहे। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील 2025 मध्ये लाडकी बहिणीमुळे निधी कमी पडतोय असं मुख्यमंत्र्यांना लेखी कळवलं होतं अशी सुद्धा माहिती आहे। तर आता राजकीय कारणांमुळे ही योजना बंद करणं तर जवळपास अशक्यच आहे। त्यामुळे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे सरकारचं उत्पन्न वाढवणं। आता ते कसं जमवायचं हे आता सरकारनं पाहण्याची गरज आहे। दरम्यान काय म्हणालं होतं हायकोर्ट ते आपण पाहतोय। लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करताय आणि मग शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी निधी कसा काय बरं नाही उरत? सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे।